नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपली आजची जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे. आणि आज तुमचे काय प्रश्न होते, तर ताई आमची परत एकदा ई-के-वाय-सी होते का? म्हणजे आम्ही अगोदर एकदा ई-के-वाय-सी केलेली आहे. आम्ही चुकीचे डॉक्युमेंट देऊन ई-के-वाय-सी केली किंवा मग आम्ही आम्ही चुकीचे डॉक्युमेंट देऊन ई-के-वाय-सी केली किंवा आमच्याकडनं काही चुकी झाली ई-के-वाय-सी करते वेळेस. तर आता आम्ही परत ई-के-वाय-सी करू शकतो का? हे तुमचे मला प्रश्न आलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर मी खालच्या लाईव्हमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर तुमचे अजून जे प्रश्न होते, की ताई आमच्याकडे पतीचं डिव्होर्स प्रमाणपत्र नाही किंवा न्यायालयाचे कुठलेही आदेश प्रमाणपत्र नाही किंवा आमच्याकडं आम्ही आमच्या पतीबरोबर राहत नाही असा कुठलाही पुरावा नाही. पण आम्ही आमच्या पतीपासून विभक्त राहतोय. आता आम्ही कुठले डॉक्युमेंट द्यायचे? असे जे तुमचे प्रश्न आले त्या सगळ्या प्रश्नांवर मी उत्तर दिलेलं आहे आणि याच्यासाठी माझं काम चालू आहे. थोडं थांबा, काहीतरी अपडेट नक्कीच येईल. आणि अजून एक, ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचा मृत्यू दाखला आहे, तो तुम्हाला अंगणवाडी ताईंकडे द्यायचा आहे, बरोबर. पण लगेच अंगणवाडी ताईंकडे जाऊ नका, कारण त्या डॉक्युमेंट सध्या घेत नाहीत. त्यांच्याकडे अजून आदेश नाहीत. ज्यावेळेस त्यांच्याकडे आदेश येतील, मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं काळजी करू नका. आता लगेच तुमची फक्त हाफ ई-के-वाय-सी पोर्टलवर करायची आहे. त्याची लिंक मी आपल्या खालीची लाईव्हचा व्हिडिओ दिला त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्या पोर्टलवर जा, हाफ ई-के-वाय-सी तुमची स्वतःची करा आणि बाकीचं पुढचे प्रोसिजर जेव्हा चालू होईल, तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. काळजी करू नका. ह्याच्यावर मी बोललेली आहे अगोदरही आणि आपलं काम चालू आहे. ह्याच्यावर अजून काही ना काही अपडेट नक्की येईल. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.